ब्रेकनंतर स्वागत आणि पुन्हा ही दृश्य गिरगाव चौपाटीवरची लालबागच्या राजाच्या विसर्जनाची। दुपारचा 1 वाजून गेलाय। लालबागच्या राजाचं विसर्जन अजूनही झालेलं नाही, कारण विसर्जनासाठी तयार केलेला तराफा आणि गणपतीचा पाट याची जुळणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत विसर्जन होऊ शकत नाही आणि त्याच्यामध्ये काही आलेल्या अडचणी या दूर करण्याचं काम सध्या सुरू आहे। सध्या हा तराफा किनाऱ्यावरतीच दिसतोय। लालबागच्या राजाची मूर्ती सुद्धा पाठमोरी आपल्याला दिसतेय आणि भरती आल्यामुळे 2 ते 3 तास वाट बघावी लागली पाणी कमी होण्याची। आणि त्यानंतर आता कफ परेडमध्ये कोळी बांधव ज्यांचा मान गणपती बाप्पाचं विसर्जन करण्याचा आहे। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि एकूणच इतर संबंधित मंडळी या तराफ्यावरती उपस्थित आहेत। लालबागच्या राजाची मूर्ती आपल्याला जी पाठमोरी दिसतेय तीच या तराफ्यावरती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। एक विशिष्ट प्रकारे ही मूर्ती या तराफ्यावरती बसवली जाते, त्या दृष्टीनेच बनवण्यात आलेला हा तराफा। या तराफ्याचे इंजिनियर सुद्धा तिथं काम करतायत। बघ्यांची सुद्धा मोठी गर्दी आहे। गणेश भक्त जे गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवरती आलेले आहेत ते सुद्धा थांबून आहेत, कारण जोपर्यंत बाप्पाचं विसर्जन होत नाही, दूर खोलवर पाण्यात बाप्पा दिसेनासा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अनेक जण हे किनाऱ्यावरती थांबून असतात। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष करत। आणि हीच दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय थेट। यंदा थोडा उशीर झालाय, पण पुढच्या काही वेळामध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन होईल। आणखी पाणी कमी होण्याची वाट पाहिली जाते। भरतीचं टायमिंग आणि वाढलेलं पाणी यामुळे तराफ्यावरती या मूर्तीचा पाट जुळला गेला नाही आणि म्हणूनच अजून लालबागच्या राजाचं विसर्जन हे रखडलंय असं म्हणायला हरकत नाही। काल सकाळी 10:30 वाजता उत्सव मंडपातनं मूर्ती बाहेर पडली विसर्जनासाठी आणि कित्येक तासांची मिरवणूक पार पडली। आज सकाळी 8:30 वाजता बरोबर लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवरती दाखल झाला आणि त्यानंतर विसर्जनासाठीची ही प्रक्रिया पार पाडण्यास सुरुवात झाली। मात्र त्याच वेळी भरती होती पाण्याला। तराफा आणि मूर्तीचा पाट यांचा जुळणा न झाल्यामुळे हे विसर्जन अजूनही रखडलेलं आहे। पुढच्या काही वेळामध्ये विसर्जन होईल आणि तोपर्यंतची ही सगळी दृश्य थेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत। बघूयात किती वाजतात लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यासाठी। आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असतं ते इतर सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसोबतच, त्यामुळे त्या गणपतींसोबतच लालबागच्या राजाचं विसर्जन जे दरवर्षी राजेशाही पद्धतीनं, राजेशाही थाटात होतं। एक वेगळी पद्धत असते आणि त्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं। कधी लालबागच्या राजाचं विसर्जन होतं आणि हे विसर्जन टीव्हीच्या माध्यमातून किंवा अगदी प्रत्यक्ष जाऊन सुद्धा मुंबईकर किंवा बाहेरून आलेले जे गणेश भक्त असतात ते आवर्जून बघतात। त्यामुळे गिरगाव चौपाटीवरती आत्ता सुद्धा तितकीच मोठी गर्दी आहे लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी। काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली। ती मिरवणूक आज सकाळी 8:30 वाजता म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30 वाजेपर्यंत सुरू होती। आमच्या प्रतिनिधीने सांगितल्याप्रमाणे 18 ते 19 वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी थोडा उशीर झालेला होता आणि त्यानंतर यंदा गणेशोत्सव काळात विसर्जन मिरवणुकीनंतर लालबागचा राजा दुपारचा 1 वाजून गेला तरी अद्याप विसर्जित झालेला नाही। ही अडचण आली आहे भरतीच्या पाण्यामुळे। जो तराफा दरवर्षी लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी तयार केलेला असतो त्याचे इंजिनियर देखील तिथे उपस्थित आहेत। समुद्राचा अंदाज असलेले कोळी बांधव सुद्धा आहेत। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते सुद्धा आहेत आणि हे सगळेजण मिळून प्रयत्न करतायत लालबागच्या राजाचा पाट हा तराफ्यावरती कसा जुळवून आणू शकतो यासाठी। बघ्यांची सुद्धा मोठी गर्दी आहे। संपूर्ण गिरगाव चौपाटी ही गणेश भक्तांनी फुललेली असते दरवर्षी विसर्जनाच्या दिवशी आणि अर्थात दुसऱ्या दिवशी सकाळी लालबागच्या राजाचं विसर्जन पाहण्यासाठी। महिलांचा सुद्धा तितकाच सहभाग असतो, उपस्थिती असते। अनेक जण टीव्हीच्या माध्यमातून घर बसल्या देखील लालबागच्या राजाच्या विसर्जनाची प्रतीक्षा करत असतात, वाट बघत असतात हा राजेशाही विसर्जन सोहळा पाहण्यासाठी। आणि न्यूज 18 लोकमतवरती सुद्धा विसर्जन होईपर्यंतची ही सगळी दृश्य थेट आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। सध्या गिरगाव चौपाटीवरची ही थेट दृश्य। गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी समुद्राच्या काठी सुद्धा एक मोठा जनसागर उसळलेला असतो गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी। आणि तसाच जनसागर कालपासून आपण गिरगाव चौपाटीवरती बघतोय।
काल दुपारपासनं काही घरगुती गणेश मूर्तींना त्यांचं विसर्जन करण्यासाठी गर्दी होती आणि त्यानंतर एक एक करून जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातले गणपती बाप्पा आहेत, अगदी मुंबईतल्या प्रसिद्ध असलेल्या उंच गणेश मूर्ती या खोल समुद्राच्या पाण्यामध्ये विसर्जित केल्या जातात. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणून आलेली गणेश मंडळं, त्यांचे कार्यकर्ते, अन्य गणेश भक्त सुद्धा गर्दी करून गिरगाव चौपाटीवरती अजूनही आहेत.